आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. मी ज्योती भुरे शहापूर इथं राहते आणि मी रेकीला 1/1/2026 ला जुळलेली आहे आणि मॅडम सोबत रेकीचा मी फर्स्ट डिग्री पासून तर ग्रँड मास्टर पर्यंतचा म्हणजे प्रवास केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये पहिल्याच डिग्रीमध्ये मला नाकाचा खूप प्रॉब्लेम होता. तो पहिला प्रॉब्लेम माझा नाकाचा निघून गेलेला आहे. मला काय प्रॉब्लेम होता? श्वास घ्यायला खूप तकलीफ होती. तो पहिल्याच डिग्रीला माझा तो श्वास घेण्याचा प्रॉब्लेम दुरुस्त झाला आणि दुसऱ्या डिग्री पासून मला म्हणजे पहिल्या डिग्री पर्यंत मला बसावसेच वाटत नव्हते मेडिटेशनला. कारण का मला भरपूर त्रास यायचा बसायचा. सेकंड डिग्री पासून तो त्रास पण निघून गेला आणि मला छान सेकंड डिग्रीचा हा मेडिटेशन मला फार आवडतो ना. आता पण मी फार त्याला म्हणजे एन्जॉय सारखं म्हणजे करते. तो मेडिटेशन मला फार आवडते सेकंड डिग्रीचा मेडिटेशन. आणि त्याचबरोबर माझा हाताचा खूप प्रॉब्लेम होता. मी अक्षरशः जेवण सुद्धा करू शकत नव्हते. माझ्या हाताला वायझर हा होता आणि तो मला मी 4 वर्षाची किंवा 3 वर्षाची असतानाच पासूनचा होता. तो आज कुठेतरी फार कमी झालेला आहे. बघू. आता नाही. म्हणजे काय झालेलं होतं ताई? त्याच्यामध्ये रक्त निघायचं मॅडम. हा. हाताला आणि पायाला फार मोठ्या भेगा यायच्या. तर त्या भेगामधून अक्षरशः मला रक्त निघायचा आणि रक्त निघाल्यामुळे मला ताप यायचा आणि तो ताप असा राहायचा की 2-2, 3-3 दिवस तो ताप राहायचा. सहसा तो मला अर्धा किलोमीटर पण मी चालू नव्हते शकत. एवढा त्रास व्हायचा आणि स्वयंपाक करताना पण तो खूप त्रास व्हायचा. म्हणजे थोडासाही तिखट वगैरे लागला की मला तो अजिबात सहन व्हायचा नाही. एवढा तो माझ्या हाताचा खूप त्रास होता. मला तो आता त्रास माझ्या 75% निघून गेलेला आहे. मी कपडे बघू द्या सुद्धा तुमच्या हात. हात बघू द्या. हे तर तुम्ही आम्हाला कधी सांगितलंच नाही. एकदम क्लीन दिसत आहेत. बस हे अनेक जणांचे हे जे हात उलायचे वगैरे ना, खूप लोकांचे बंद झाले बरं का. खूप सुंदर ज्योती. आणि आणि भेगा इतक्या मोठ्या असायच्या की अक्षरशः माचीसची काडी जर पडली असायची ना, ती माझ्या भेगामध्ये फसून जायची. इथपर्यंतच्या त्या भेगा राहायच्या. तर त्या आता भेगा मी पायाच्या बघितल्या आहे की त्या नाहीशा दिसत आहेत. म्हणजे अशी रेष दिसते पण त्या भेगा पुष्कळशा भरून निघालेल्या आहेत. तो मला छान एक अनुभव आहे. पुन्हा दुसरा अनुभव म्हणजे असा आहे की मी माझ्यावर स्वतःवर प्रेम करायला खूप शिकलेली आहे. कारण का मी आधी स्वतःवर प्रेम करतच नव्हती. कारण का कोणी मला सांगितले काम करायचे, मी प्रत्येकांची कामं करून द्यायची. पण मी मला स्वतःला कधीच वेळ देत नव्हती. आणि आता मी बाकीच्या लोकांची कामं सोडली, पण मी स्वतः मध्ये म्हणजे माझ्या शरीराला खूप आराम देते आणि म्हणजे मी स्वतःची काळजी खूप घ्यायला शिकली आहे. त्याच्यामुळे मला खूप म्हणजे आनंदित वाटते. आणि मॅडमनी म्हणाल्याप्रमाणे की स्वतःवर प्रेम करा. मी दररोज तो प्रोटोकॉल करते. आय लव्ह यू म्हणून मी स्वतःवर प्रेम करत आहे आणि मी फार सुंदर दिसत आहे. हा मला रोज म्हणायला आवडते आणि दिवसभरातून कम से कम मी 4दा तर आपली स्तुती कोणी करोच आहे नको करो, पण मी स्वतः कौतुक करून आपले स्टेटस लावायला शिकलेली आहे. हा मला फार आनंद आहे. आणि खूप छान. आणि मला प्रत्येकच गोष्टीमध्ये छंद आहे. मला थोडा का असो ना, मला प्रत्येक गोष्टीमध्ये आवड आहे. मला माझ्याकडून अशी कोणतीच इच्छा अशी आहे नाही की मी करणार नाही. मी करणार नाही अशी म्हणूच नाही शकत. कारण का मी जे कोणी नाही करेन म्हणलंय, मला असं वाटतं की आवर्जून आपण करायला पाहिजे. मला हा एवढा म्हणजे आत्मविश्वास छान प्रकारे रेखीमुळे आलेला आहे. आणि मॅडम जसं म्हणतायत की हो जाएगा, तीच भावना माझ्या मनात येऊन आता मी हो जाएगा हे सामोर म्हणून सामोर निघण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि करतच आहे आणि खूप समोर सुंदर. पण करणार. आणि त्याचबरोबर मी म्हणजे राहायला पण शिकली. आधी मी कोणाच्या ऐकून घेण्याची माझी मानसिकता राहायची नाही. पण मी त्याच्यावर सुद्धा संयम खूप आला. संयम खूप आला. घेतलेला.
ज्योती, हा खरंच खूप मला खूप बदल झाला. अगोदरच्या ज्योती आणि आताच्या ज्योती सगळेजण बघत असतील ना, की एक बोलण्याची टोनिंग आणि सगळ्या गोष्टीमध्ये जो एक स्थिरत्व म्हणूया ना, एक आहे ना, बैठक निर्माण झाली ज्योती तुमची. खूप सुंदर. बढिया. आणि मी जास्तीत जास्त आधी दुसऱ्याच्या सहवासात राहायची. आता एखाद महिना झाला मला, की मला एकटाच राहणं आवडते आणि मेडिटेशन करते. मी स्वतःच घरी मेडिटेशन करते आणि जास्तीत जास्त आपला वेळ स्वतः म्हणजे एकटी राहण्यामध्ये काढत आहे. त्याच्यामुळे मला संयम माझ्या स्वतःवर संयम मिळवण्यात मला खूप म्हणजे आता फायदा झालेला आहे. कारण की मी दुसऱ्यांच्या सहवासात असल्यामुळे माझ्या स्वतःवर संयम राहत नव्हते. पण आता 1 महिना झालेला आहे. तेव्हापासूनच्या मी जास्तीत जास्त एकटी राहते. तर त्याच्यामुळे तो मला कुठेतरी मोहन म्हणजे आपण शांतपणे चुपचाप राहणे हा मला तो छान जमलेला आहे आता. हं, खूप सुंदर. आणि मला आणि मेडिटेशनमध्ये मला मर मरण मृत्यू उपरांत मृत्यूवाला तो ध्यान मला खूप आवडते मॅडम, की म्हणजे आपण असो किंवा नसो, तरी पण आपण कोणाच्या याच्यामध्ये राहणार नाही आणि आपण सुद्धा त्याच्यापासून अटॅचमेंट जोपर्यंत आहोत तोपर्यंत राहायचा आणि नंतर मध्ये डिटॅच होऊन जायचा. म्हणून मला मृत्यू उपरांत हा मेडिटेशन फार आवडलाय मॅडम तुमचा. हं, त्याचबरोबर आता भरपूरसे असे छोटे-छोटे अनुभव आहे. माझ्या मुलीला ताप आलेला होता. मी तिला रेकी दिली होती आणि ती रेकी दिल्यामुळे तिच्या 2 तासामध्ये 102 डिग्री ताप उतरला होता मॅडम. खूप सुंदर. खूप छान. ग्रँड मास्टरचा प्रवास आणि कसा झाला? ग्रँड मास्टरचा प्रवास मॅडम खूप छान झाला माझा आणि आनंदित झाला मॅडम पूर्ण पण. मला वाटला नव्हता की एवढा म्हणजे मला एवढी शांतता मिळेल म्हणून. पण त्याच्याही पेक्षा जास्त शांतता आणि संयमावर नियंत्रण ठेवणे वगैरे मला पुष्कळ ते छान वाटते आता. खूप सुंदर. खूप छान. आणि तुमचं मला एकच ते ब्रिज वाक्य छान वाटते. हो जाएगा. हे मला खूप आवडते मॅडम. ओके. बरं, बरं. किती वर्षांनी मागे गेलात? मॅडम मला 10 वर्ष वाटतात. बरं. 10 वर्ष वाटतं. ओके. काय बदललं? अंतर्गत ठीक आहे, आपण म्हणूया संयम आला, पण अंतर्गत आयुष्य काय बदललं आहे? ग्रँड मास्टर आतलं आयुष्य, बाहेरचं मॅडम आयुष्य. हं, मी म्हणजे खूप उदास राहायची नेहमी, पण आता आनंदित राहते मॅडम. बरं. ग्रँड मास्टरच्या सुरुवातीला रडणारी ज्योती कुठे आहे? नाही आहे मॅडम आता. सुरुवातीला फक्त रडायच्या ज्योती आणि आता सगळ्यांना एक आदर्श म्हणून आहात. हो ना? खूप सुंदर. मला असं म्हणजे वाटत होतं मॅडम, की माझं कोणी आहे नाही ऐकणारा वगैरे. पण आता मला असं वाटते कोणाला सांगायचे पण नाही. आपणच आपलं साथी आहे. हे मला छान हे झालेलं आहे. आपण जो करू शकतो तो कोणीच नाही करू शकत. आपले विचारच आपल्याला छान घडवू शकतात. हे म्हणजे मला छान वाटलं आता, की आपण कोणावर डिपेंड नाही राहायचं. वाह! आणि स्वतःची लढाई तर स्वतःच लढायची. हे आत्मविश्वास तर आधी होता, पण आता त्याच्यापेक्षाही जास्त वाढलेला आहे ग्रँड मास्टरला आणल्यामुळे. ऊर्जेने मदत केली सगळ्या गोष्टीला? हो मॅडम, भरपूर मदत केली. अच्छा. भरपूर ॲज अ मदत. ग्रँड मास्टर तुम्ही शक्तिपात दिला आणि तुम्ही तुमच्या मिस्टरांनाच शक्तिपात दिला. त्याचा एखादा अनुभव सांगा आम्हाला. काय किस्सा आहे? किंवा काय ऊर्जा जाणवली त्यांना तुम्हाला? मॅडम मला फार छान ऊर्जा मिळाली आणि त्यांच्यात बदल म्हणजे असं झालं, की ते आधी चिडायचे थोडेफार, पण आता ते चिडत नाही आणि मी कोणतीही गोष्ट सांगितली त्यांना, तर ते शांततेने ऐकतात आणि मी पण शांतता निर्माण केली आहे, की आधी जशी त्यांच्या मागे खूप चिडचिड वगैरे करायची, ते मी सोडून दिलेले आहे.
आता जसे आले मी तशी एक्सेप्ट करते त्यांना आणि ते पण मला एक्सेप्ट करतात. आता जशी मी असली तशी ते एक्सेप्ट करतात. म्हणजे दोघांमध्ये पण वादविवाद म्हणजे आता हे कमी झालेले आहेत. खूप सुंदर. छान. खूप छान. खूप सुंदर. असेच राहा, मस्त राहा. हो ना? आनंदी राहा. ऊर्जेने निवडलं तुम्हाला आणि म्हणून तुम्ही घडत गेलात. हो ग्रँड मॅडम. मास्टर्स होणं सगळे नाही होऊ शकत. ज्याला ऊर्जा निवडते ते ग्रँड मास्टर होतात आणि ब्रह्मांडाच्या कृपेने अभिमानाने सांगेन की मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटला जे ग्रँड मास्टर होतात ते खूप स्पेशल असतात. भारतामध्ये सुद्धा स्पेशल. आणि जर ह्या गोष्टी प्रूव्ह करायच्या असतील तर जा परत एखाद्या ठिकाणी ग्रँड मास्टर करा. असं सांगते. काय ना नाही. खरोखर खूप सुंदर, खूप छान ऊर्जा ग्रहण आणि फक्त मेडिटेशन करा. बाकी काहीच नाही. जे तुम्हाला दिलेलं आहे ते पुरेपूर वापरा. प्रामाणिकपणे राहा. पुढे जा. खूप छान प्रकारे तुम्ही पुढे जाणार आहात. आयुष्याचं उद्दिष्ट काय? ज्योती आता. मॅडम मी माझे कुटुंब ध्यानी कुटुंब आणि आरोग्य संपन्न हे माझं ध्येय आहे. वाव! माझं कुटुंब ध्यानी कुटुंब होणार. यापेक्षा मोठं उद्दिष्ट कोणतंच नाही. ओके. सगळ्यात मोठं उद्दिष्ट माझं कुटुंब ध्यानी कुटुंब आहे. ओके. जेव्हा कुटुंब ध्यानी होते तेव्हा सगळ्या समस्या आपोआपच मिटतात. खूप सुंदर ज्योती. बहुत बढिया. आनंदी आनंद सर्वीकडे. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. बोलायचं आहे संगीताताई? अरे परत प्रश्न तयार केला संगीताताईंनी. नाही बोला. मॅडम, नाही. हं, हं, मॅडम, हं. काय बोलू मी शेतीबद्दल, म्हणजे त्या त्या छानच आहेत. सुरुवातीला पण तुम्ही बोललात ना की त्या सुरुवातीला खरं तशा होत्या, पण आता खूप चेंज झालं त्यांच्यामध्ये. बदल, बोलण्याची पद्धत सुंदर बोलतात त्या. आणि इतकं त्यांनी ते पूर्ण मनापासून केली रे, म्हणजे ते ग्रँड मास्टर पण आहे ना, पूर्ण मनापासून त्यांनी ते शक्तिपाठ वगैरे पण त्यांचं पाहिलं ना, एकदम त्यांनी मनापासून सगळं केलेलं आहे त्यांनी. पण त्यांनी बरोबर. आता पुढे असंच राहावं, पुढे त्यांनी असंच करायला हवं. नाही तर आपण येस. म्हणजे थोडे दिवस करतो, परत नंतर मग सोडून नाही द्यायला हवं. बाकी एवढंच. आहेत ना आता. अरे की बहिणी आहेत ना त्यांच्याकडे हो, लक्ष द्यायला. कोणी सोडणार सगळ्या तर. तुम्ही सगळ्या. कशासाठी एकमेकांसाठी. हो. कोणी चुकलं तर सांगायला, कोणी बरोबर असलं तर प्रोत्साहन हो. द्यायला, गरज असेल तेथे एकमेकांसाठी उभं राहायला आहात ना तुम्ही. हो ना? ग्रुप आहे, हो. आपण आहे, मंजुश्री इन्स्टिट्यूट आहे. आपण आहेत. हो. येस, कायम आहे सोबत. काहीतरी म्हणत होती मी. हो, ज्योतीनी आपण म्हणतो ना, की माझं मी बेस्ट व्हर्जन क्रिएट करणार. मी हो. माझं मी मला माझं बेस्ट व्हर्जन तयार करणार. मी स्वतःला अपग्रेड करणार. ह्याला म्हणतात अपग्रेड करणं. याला म्हणतात स्वतःचं बेस्ट व्हर्जन क्रिएट करणं. मला आठवते शेगावला आल्या होत्या, धावत पडत आल्या, धाडकरी पडल्या होत्या ज्योती स्टेजवर. हसू यासाठी की तेव्हा मूलाधार चक्र खूप जास्त ओव्हर ऍक्टिव्ह, सगळं एक संयम कमी. आणि बघा ना आज तेव्हा रेकीमध्ये नव्हत्या ज्योती, पण तरी आल्या होत्या प्रतिभाताई फसाटे यांच्यासोबत. हो ना? येस. हो मॅम. थँक्यू म्हणा प्रतिभाताईंनी. खूप सुंदर मार्ग दाखवला आणि ज्योती तुमच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत ऊर्जा पोहोचणार आहे आणि जसं जसं त्यांच्यापर्यंत ऊर्जा पोहोचेल, अधिक अधिक तुम्हाला ते ब्लेसिंग्स मिळत राहणार आणि तुम्ही खूप पुढे जाणार आहात. ठीक. खूप मला सुंदर. प्रतिभाताई फसाटेचे खूप खूप धन्यवाद आहेत मॅडम, की त्यांनी मला आपली लहान बहीणच मानलेली आहे आणि त्या नेहमीच माझ्या सहवासात राहतात आणि मी पण त्यांच्या सहवासात राहतात. त्या पण आनंदित आहेत आणि मी पण आनंदित राहणार मॅडम. आम्ही दोघेही आनंदित राहणार. खूप सुंदर. आनंदी आनंद सर्वीकडे. खूप धन्यवाद. थँक्यू ज्योती. थँक्यू मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा आत्मा नमस्ते नमस्ते. सर्वांना.
खूप सुंदर. तुमच्याकडे बघून अनेक जण प्रेरणा घेणार आहेत की ज्योती घडली आहे. कारण ज्योती जिथं होत्या, ज्या परिस्थितीमध्ये होत्या, ती परिस्थिती ना आर्थिक व्यवस्थित होतं, ना अनेक सगळ्या गोष्टीचे प्रश्न होते. चारही बाजूंनी ज्योती प्रश्नांनी वेढलेल्या होत्या, ऊर्जेसोबत जुडल्या आणि आज ज्योती इतरांना प्रकाश देणारा, इतरांना आदर्श देणारा, इतरांना छान प्रकारे ऊर्जा पोहोचवणाऱ्या झालेल्या आहेत. यापासून असलेला तिथून असलेला हा प्रवास, ज्याने तो सुरुवातीचा खडतर प्रवास ज्योतीचा पाहिलेला आहे ना, त्याला कळेल की ज्योतीने स्वतःला काय केलंय. बरोबर ना? ज्योतीची मैत्रीण कोणती आहे? माधुरी. काय सांगणार माधुरी? आत्मनमस्ते मॅडम. खरंच मॅडम, ज्योतीने स्वतःला खूप घडवलं. त्याच्यात तुमचे आभारी भेटल्या. खूप छान. नेटवर्कचा इश्यू आहे माधुरीकडे. खूप सुंदर, खूप छान ज्योतिताई. आनंदी आनंद हो. सर्वीकडे. माझा नेटवर्क नाहीये नाही का? हा बोला बोला, तुमचं आहे. बोला माधुरी. बोला. नाही, खरंच मॅडम, ज्योती खूप दुःखी होती आणि खूप रडायची ती, म्हणजे असताना. तर आता ज्योती एवढी आनंदी आहे की खरंच ती अंतरातून खूप आनंदी आहे. खूप सुंदर. आणि तिने स्वतःला खूप घडवलं आणि खूप संयम ठेवते ती. खूप संयम नक्कीच. ठेवते ती. प्रत्येक गोष्टीवर संयम ठेवत आहे ती. आनंदी आनंद सगळीकडे. आणि सगळ्याच गोष्टीमध्ये आरोग्य आहे. आनंदी आनंद सगळीकडे मॅडम. Yes. धन्यवाद. अच्छा ज्योती, आर्थिकतेचा काय अनुभव आहे ते पण सांगा पटकन. आणि तृप्ती मॅडमला पण बोलायचं आहे तुमच्याबद्दल. हा बोला ज्योती. आर्थिकतेचे पण प्रॉब्लेम माझे भरपूरसे सॉल्व्ह झालेले आहेत मॅडम. मी जेव्हा पण म्हणते की माझ्याकडे अडचण आहे, ते अडचण आहे म्हणतच आहे की मला युनिव्हर्स एवढी मदत करतो की कुठून नाही कुठून मला ते माझी म्हणजे अडचण आहे ना ती भागवून टाकते मॅडम. एवढं मला युनिव्हर्स कडून मिळालेलं आहे. मी असं कधीच म्हणत नाही की माझ्याकडे नाही, माझ्याकडे आहेत एवढं जरी म्हटलं ना तर युनिव्हर्स मला पुरवतो. एवढं वा, म्हणजे आनंदित आहे मॅडम मी आता. खूप छान. एक म्हणतो ना आपण की पैशाच्या मागे नाही धावायची गरज पडत, पैसा माझ्या मागे येतो. असा एक अनुभव येतोय का ज्योती मग? हो मॅडम, येत आहे. छान. तृप्ती मॅडम तुम्हाला बोलायचं आहे. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ज्योतिताई. बघून त्यांच्याकडे खरंच नमस्ते खूप ताई. छान वाटतंय. बघून तुमच्याकडे खरंच खूप छान वाटतंय. पहिल्यापासून आतापर्यंत बघितल्यावर तुमचा बदल वगैरे पण खूप छान वाटतं. मला फक्त एवढंच सांगायचं की तुमच्यामध्ये एक निरागस मूल आहे लपलेलं. ते तसंच राहू दे. तुमचं हसणं बोलणं हे एखाद्या मुलासारखं आहे. ते तसंच कायम ठेवा. सुख येईल दुःख येईल सगळं असतं, पण तुमच्यातलं ते मूल जपून तसंच ठेवा. आत्मा नमस्ते. खूप सुंदर, खूप छान. एकदम लाख मोलाचा सल्ला. मॅडम मी कितीही मोठी होणार आणि कितीही म्हणजे माझ्यावर परिस्थिती येणार, पण मी माझा विचार आधीपासूनच ठरवलाय की मी जशात जाणार मी तशीच राहणार. मोठ्यात जाईन तर मोठ्यासारखी राहीन, गरीबामध्ये जाईन तर गरीबासारखी राहीन, मध्यम वर्गामध्ये जाईन मॅडम तर मी मध्यम वर्गासारखी राहीन. खूप सुंदर. माझ्यात गर्व हा आलेला नाही आहे. मी हेच रेकीला नेहमीच मागत असते आणि मी आनंदी आहे आणि माझ्यापासून 4 लोक आनंदित आहेत. हे माझा उद्दिष्ट आहे मॅडम. आधीपासूनच आहे. माझ्याकडे जो रडका येईल तो माझ्याकडून हसता गेल्याच पाहिजे. हे माझे म्हणजे आधीपासूनच माझं आहे ना राहीलही आणि त्या समोर मी ते टिकवून ठेवणार एवढी तुम्हाला गॅरंटी देते मॅडम. खूप सुंदर, खूप छान. आनंदी आनंद सगळीकडे. खूप धन्यवाद ज्योती. आठवण मस्ते. आठवण नमस्ते मस्ते. मॅडम.